शिवसेनेमध्ये फूट पडून 1.5 वर्ष उलटून गेले। त्यानंतर राज्याच्या राजकारणात बऱ्याच गुलतापालथी झाल्या। तरी देखील भाजप आणि शिवसेना युती का तुटली याची चर्चा मात्र अजूनही होतच असते। आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी युती तुटण्याचं खापर आदित्य ठाकरे यांच्यावर फोडलेलं आहे। पाहुयात युती तुटण्याला खरोखरच आदित्य ठाकरे जबाबदार आहेत का, या संदर्भातला हा खास रिपोर्ट। आदित्य ठाकरेंमुळे तुटली सेना भाजपा युती। युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा। दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा। 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये बिनसलं। 30 वर्षांची युती अखेर तुटली आणि राज्याचं राजकीय समीकरण पुरतं बदललं। शिवसेना चक्क विरोधी विचारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। येत्या 10 महिन्यांमध्ये पुन्हा निवडणुका येऊन ठेपल्या तरीही युती तुटण्याचं खापर भाजपा आणि शिवसेना अजूनही एकमेकांवर फोडत असतात। आता युती तुटण्याला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। खरं तर ही युती तुटण्यामागे त्यांचा सुद्धा मोठा वाटा होता, याचा जनतेला कळायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारापासून आता ते लांब झालेले आहेत। तर केसरकर दुटप्पी आणि राजकीय संधिसाधू असल्याचा पलटवार ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय। हेच केसरकर साहेब राष्ट्रवादी सोबत आम्ही कसे राहू शकतो असे म्हणत होते, पण दादा सत्तेत गेल्यानंतर हेच केसरकर साहेब दादांच्या जीपच्या मागे असे काही पळत होते की मला वाईट वाटत होतं की शुकशुक केल्यावर कसं पळतात माणसं, तशी ती पळत होती। त्यामुळे केसरकरांसारख्यांवर आपण भाष्य करू नये। दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत त्या बाडगा अधिक कोडगा जसं म्हणतो तसं हे आहेत। त्यामुळे ते तुम्ही ज्यांनी आजपर्यंत अनेक पक्षांतर केली, वेगवेगळ्या पक्षांच्या डबक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला, त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाही आहे। 2019ची विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती। निवडणुकीनंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला। अमित शहा यांनी बंद दाराआड 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता। त्यावर असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि दोन्ही पक्षात बिनसलं आणि ही युती अखेर तुटली। सत्तेत समसमान वाट्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये एकीकडे जोरदार खडाजंगी सुरू झाली आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय धक्कादायक आणि राज्याचं राजकारण कायमचं बदलणारा निर्णय घेतला। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आणि ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसली। त्यानंतरही कुणी कुणाच्या पाठीत सुरा खुपसला, यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये खटके उडतच राहिले। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं। हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवराच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय। एनडीए जीत गई तो उन्होंने वादा तोड़ा और सत्ता के लिए कांग्रेस एनसीपी की गोदी में बैठी। युती तुटल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या रूपानं पुन्हा शिवसेना आणि भाजपा एकत्र आले आणि शिंदे गटाच्या रूपानं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं। पण राजकारणातली खंजिराची चर्चा मात्र संपलेली नाहीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।